श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दुसऱ्यावर प्रेम करण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. ही ओळ तुम्ही कुठेतरी वाचली असेल किंवा ऐकलीही असेल. वास्तविक जीवनात हे वाचताना आणि ऐकताना वाटते की तितके सोपे नाही. बऱ्याचदा असे घडते जेव्हा लोक इतरांना स्वतःपेक्षा अधिक यशस्वी, सुंदर आणि आत्मविश्वासू मानू लागतात. असे बरेच लोक असतील ज्यांना इतरांवर प्रेम करण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणे अधिक कठीण वाटते. स्वतःवर प्रेम करणे हा आनंदी जीवनात जगण्याचा एक सुंदर मार्ग आहे. जे लोक स्वतःवर प्रेम करतात ना, ते केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसतात, तर त्यांचे मन देखील शांत असते. ते त्यांच्या आरोग्य आणि त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते तेव्हा तो स्वतःबद्दल सकारात्मक वाटू शकतो. तो सकारात्मक विचारांनी आणि ऊर्जेने भरलेला असतो. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होत असतो. तो त्यांच्या आत्मसन्मानाची देखील काळजी घेत असतो. म्हणजेच स्वतःवर प्रेम करण्याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती स्वार्थी बनते आणि नेहमीच स्वतःच्या हिताचा विचार करत असते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की स्वतःवर प्रेम करणे आणि स्वार्थी असणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. जर दुसऱ्याला तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्रास होत असेल तर त्यांचा अर्थ स्वतःवर प्रेम करणे असा नाही, तर स्वार्थी असणे असा होतो. हो, जर कोणी तुमचा स्वाभिमान दुखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या काळात स्वतःसाठी पावले उचलण्यास अजिबात संकोच करू नका. चला तर मित्रांनो, आपण स्वतःवर कसे प्रेम करू शकतो तेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतःवर प्रेम तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेऊ शकाल. जसे की पुरेशी झोप घेणे, निरोगी खाणे, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना भेटणे आणि तुमच्या मनात काय चालले आहे याकडे लक्ष देणे. स्वतःवर प्रेम करणे ही मानसिक स्थिती नाही. याचा अर्थ असा आहे की दररोज तुमच्या दिनचर्येत लहान सवयी आणणे ज्यामुळे तुमचे जीवन थोडे चांगले होऊ शकते. आयुष्यात अनेक गोष्टी येतील आणि जातील. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी येतील आणि जातील, पण एकदा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल की कायमचेच तुमच्यासोबत राहतील. हो, जर तुम्ही थोडी काळजी घेऊन ते टिकवून ठेवले तरच स्वतःची कदर करा. स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्यामध्ये असलेले गुण ओळखावे लागतील आणि ते स्वीकारावसुद्धा लागतील. तुम्हाला त्याची कदर करावी लागेलच, कारण प्रत्येकामध्ये असे अनेक गुण असतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगवेगळे बनवत असतात. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही जे काही करू शकतात त्यांची कदर करा, कारण तुमचा भूतकाळ स्वीकारा आणि तुमच्या आत्मविश्वासावर काम करा, जो तुम्हाला पुढे जाण्यास प्रेरित करेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा. स्वतःवर प्रेम करण्यासाठी एकटी वेळ घालवणे देखील खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या जीवनामध्ये. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. त्या काळात तुम्ही तुमचे आवडते चित्रपट पाहू शकतात. तुम्हाला खूप आवडणाऱ्या ठिकाणी तुम्ही भेट जाऊन देऊ शकतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या पुस्तके वाचू शकतात, गाणी ऐकू शकतात. जर तुम्हाला खरेदी करायला आवडतच असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकतात. या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यास मदत करतील आणि विचार देखील चांगले बनवतील. स्वतःची तुलना कोणाशीच करू नका. तुम्ही काय करा, स्वतःची तुलना कोणाशीच करू नका. लोक फक्त पैसा, सत्ता आणि सौंदर्य असलेल्यांचाच आदर करतात. तुम्हालाही वाटत असेल पैसा असता आणि सौंदर्य सर्व काही आहे तर तुम्ही कधीही स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, कारण स्वतःची इतरांशी तुलना करून मन नेहमीच म्हणेल माझ्याकडे काहीही नाही.
तुमचं मन म्हणेल माझ्याकडे काहीसुद्धा नाही, मी काहीही व्यवस्थित करू शकत नाही, मी काही करण्यास सक्षम नाही. अशा विचारामुळे मन नेहमीच रिकामे वाटते, कारण तुम्ही तुमच्या अहंकाराने एक गोष्ट पूर्ण करतात. तुम्ही काय करता? तुमच्या अहंकाराने एक गोष्ट पूर्णच करतात. तुमचा अहंकार एक नवीन योजना तयार करेल. म्हणून कोणाकडे काय आहे, कोणी काय केले, कोणाला काय मिळाले याकडे लक्ष देऊ नका. तरच तुमची लाईफ सेटल आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. त्याऐवजी तुमच्याकडे आधीच किती आहे याकडे लक्ष द्या. आणखीन काय कमवू शकतो याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही आनंदी राहा. स्वतःवर प्रेम करा. तुम्ही काय करा? स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर आनंदी नसणे ही एक सवय आहे. जे लोक स्वतःवर समाधानी नसतात ते आनंदी राहण्यासाठी कारण शोधत असतात. जर तुम्ही आनंदी असाल तर आनंद आपोआप तुमच्याकडे येईल. जर तुम्ही आनंदी असाल तर आनंदसुद्धा तुमच्याकडे आपोआप तुमच्याकडे येईल आणि तुम्ही याचा आनंद मोकळेपणाने घेऊ शकतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर प्रेम करायला शिकते तेव्हा तो इतरावरही प्रेम करू लागतो आणि त्यांना जसे आहे तसे स्वीकारतो सुद्धा. त्याचप्रमाणे स्वतःला तुमच्या कमतरता आणि गुणासह स्वीकारून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःशी दयाळू राहा. अनेकदा लोक नकारात्मक विचारामुळे स्वतःचा दोष करू लागतात, परंतु हे अजिबात करू नये. तुमच्या विचारांची स्वतःला सकारात्मक ठेवा. तुमच्या विचारांनी तुम्ही स्वतःसाठी सकारात्मक विचार ठेवा. स्वतःला त्रास देण्यासाठी त्यांचा वापर करू नका. जरी काही चूक झाली असेल जी आपल्या इच्छेनुसार नसेल तरी आपण त्यासाठी स्वतःला दोष देऊ नये. त्यासाठी आपल्या स्वतःलाच आपण स्वतः दोष देऊ नये, कारण भविष्यासाठी या अनुभवामधून शिकले पाहिजे. दुसरीकडे जर तुम्हाला स्वतःबद्दल खूप वाईट वाटत असेल, खूपच वाईट वाटत असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तीशी, ज्याच्याशी तुम्हाला बोलायला आवडते त्याबद्दल बोला. शक्य असल्यास कुटुंबासोबत वेळ घालवा. तुम्ही काय करा? जर तुमच्याशी शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. असे केल्याने सुद्धा तुम्हाला हलके वाटेल, मन हलके होईल आणि तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवून चांगला विचारसुद्धा करू शकतात. स्वतःची प्रशंसा करा. टीका आपल्या आंतरिक भावनांना दाबते. दुसरीकडे स्वतःची प्रशंसा केल्याने आत्मविश्वास वाढतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा स्वतःची प्रशंसा करा. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही स्वतःची प्रशंसा करा. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू शकतात. जसे की स्वतःला सांगत राहा की तुम्ही अद्वितीय आहात. एकदा हे केल्यानंतर थांबलात तर ते अजिबात प्रभावी होणार नाही. म्हणून नेहमी स्वतःला नवीन गोष्ट करण्यास प्रोत्साहित करा. जर काम एकाच वेळी झाले नाही तर निराश होऊ नका. जर तुमचं काम एकाच वेळेस नाही झालं तरी तुम्ही निराश होऊ नका आणि स्वतःला शाप देऊ नका. तर प्रयत्न केल्याबद्दल स्वतःची प्रशंसा करा. लक्षात ठेवा, स्वतःची प्रशंसा करणे म्हणजे तुम्ही तुमची चूक बरोबर म्हणून स्वीकारत असे होते. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. तुम्ही काय करा? नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर प्रेम करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार आणि लोक काढून टाका. जे लोक तुम्हाला नेहमीच निराश करतात, तुमच्या दोष शोधतात, त्याच्यापासून दूर राहा. अशा विचारांमुळे आणि लोकांमुळे काही काळानंतर तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि आत्मप्रेम दोन्ही गमवाल. म्हणून फक्त अशा लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला प्रेरणा देतात. जेव्हा तुम्ही चूक करता तेव्हा तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि खरोखर तुमचे सर्व उत्तम हवे असतात. स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करा. स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मित्रांना भेटा. जर तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तर त्यांना मदत करा. गरज पडल्यास मदत मागणे तुम्हाला बळकटी देते. बऱ्याचदा काही लोकांसोबत असे घडते की त्यांना वाटते की ते कोणाचीही मदत करू शकत नाहीत. त्यांना काय वाटतं की तुम्ही कोणाचीही मदत करू शकत नाहीत, कारण त्यांचा अहंकार ते करू देत नाहीत. हे अजिबात बरोबर नाही. कोणाचीही मदत किंवा सल्ला घेणे चुकीचे आहे.
प्रत्येक वेळी स्वतःहून सर्व काही करणे योग्य आहे असे आवश्यक नाही. म्हणून स्वतःहून सर्व काही करण्याऐवजी आणि स्वतःवर राग करण्याऐवजी पुढच्या वेळी तुमच्या जवळच्या लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. पुढच्या वेळी तुम्ही काय करा, तुमच्याच लोकांच्या जवळच्या लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. परिपूर्ण अशी कोणतीही गोष्ट नसते मित्रांनो, परिपूर्ण अशी कोणतीही गोष्ट नाही. बऱ्याचदा लोक असे समजण्याची चूक करतात की ते परिपूर्ण नाहीत किंवा त्यांचे काम इतरांच्या तुलनेत परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट दोन्हीही गुण असतात. प्रत्येकजण चुका करतच असतो, परंतु त्या चुकांमधून शिकणे हे स्वतःला सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. म्हणून परिपूर्णतेच्या शर्यतीत भाग घेणे टाळा. यामुळे केवळ निराशा आणि स्वतःबद्दल नकारात्मक विचार निर्माण होतील. नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काय करा, नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःला परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा आणि हे एवढी ताकद लावा की तुम्ही स्वतः परिपूर्ण बनलेच पाहिजे आणि लोकांनी फक्त तुमच्याकडे ते पाहतच राहिलं पाहिजे. स्वतःवर टीका करू नका. प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो आणि ज्या दिवशी आपल्याला बरे वाटत नाही तेव्हा आपण स्वतःला दुःखी ठेवण्याचं काही कारण शोधतो. अशा परिस्थितीत आपण आपल्यासाठी फायदेशीर असलेल्या सर्व गोष्टीपेक्षा वेगळा विचार करू लागतो. प्रत्येकजण या जगात काही ना काही भूमिका बजावण्यासाठी आलेला आहे आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल टीकात्मक दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा आपण आपल्या भूमीकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्ही कधीही कोणत्याही कामात अपयशी ठराल तर स्वतःवर टीका करण्याऐवजी ते काम न करण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नंतर ते काम पुन्हा नवीन पद्धतीने करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही लवकरच शिखर गाठणार आहात. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात आनंदी राहणे हे स्वतःवर प्रेम दाखवण्या इतकेच महत्त्वाचे आहे. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी असे काही करा ज्याने तुमचे मन आणि भावना चांगल्या वाटतील. तथापि जीवन सकारात्मक बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नावर अधिक आनंद चांगला अवलंबून असतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे कोणतेही छंद करू शकतात किंवा चित्रकला, एखादी खूप गप्पा मारणे, या सर्व गोष्टी ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य येते. लक्षात ठेवा, स्वतःला आनंदी करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याला दुखावले आहे. स्वतःच्या आनंदाच्या मागे लागून तुम्ही दुसऱ्यांना दुःखी करू नका. ते काहीच उपयोगाचं नाहीये. तुमचा दृष्टिकोन बदला. दुसऱ्यांच्या नोकरी किंवा जीवनशैलीकडे पाहून तुमच्या आयुष्यात कधीही दोष शोधू नका. त्याऐवजी तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद शोधा. स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा लोक त्यांच्याकडे जे आहे ते विसरतात आणि इतरांसारखे जीवन जगण्याची इच्छा करतात, परंतु यामध्ये ते विसरतात की त्यांच्याकडे जे आहे त्याची कोणीतरी इच्छा बाळगू शकते. याशिवाय ज्या व्यक्तीसारखे तुम्ही जगू इच्छिता त्यांच्या आयुष्यात काही कमतरता असू शकतात ज्या तुम्हाला माहीत नसतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की कोणाचेही जीवन परिपूर्ण नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असते आणि सुख दुःख असतात. तुमच्याकडे जे आहे त्याची तुम्ही कदर करता आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतात. कृतज्ञता दाखवा. तुम्ही काय करा, कृतज्ञता दाखवा. बऱ्याचदा असे घडते की आपल्याकडे जे आहे त्याची आपण कदर करत नाहीत. पण असे घडू नये. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जे काही दिले आहे त्याबद्दल परमेश्वराकडे आभार माना. तुम्ही आता अस्तित्वात आहात त्याबद्दल आभार मानल्याशिवाय तुमच्या अशा गुणांबद्दल विचार करा जे तुम्हाला खूप आवडतात. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे शिकतात. तुम्ही चांगले श्रोते आहात. तुमच्यात भावना आहेत किंवा तुमच्यात तुम्हाला खूप आवड असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही असे केल्याने स्वतःबद्दल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही जर असं स्वतःबद्दल केलं तर तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्यास प्रेरित करेल. परंतु तुमच्या चांगल्या गुणाबद्दल गर्व बाळगू नका आणि तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आरोग्य हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. असे म्हटले जाते की चांगले आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. स्वतःवर प्रेम करण्यासाठी ही संपत्ती
खूपच आवश्यक आहे. जेव्हा आरोग्य चांगले असते तेव्हा शरीर आतून चमकते. याशिवाय व्यक्तीला स्वतःवर आत्मविश्वास वाढतो. तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहतात. तुम्ही काय करतात? अनेक प्रकारच्या आजारापासून दूर राहतात. यासाठी तुम्ही संतुलित आहार आणि योग्य दिनचर्या स्वीकारली पाहिजे. म्हणून स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे वचन दिले पाहिजे. तुम्ही स्वतःलाच वचन दिले पाहिजे. स्वतःला अपडेट करा. तुम्ही काय करा? स्वतःला एकदा अपडेट करा. स्वतःच्या विकासासाठी स्वतःला अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःला अपडेट करण्यासाठी इंटरनेटवरून काही नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकतात. तुम्ही प्रेरणादायी गोष्टी वाचू किंवा ऐकूसुद्धा शकतात. नवीन अभ्यासक्रम करून आणि तंत्रज्ञानाबद्दल नवीन गोष्टी शिकून स्वतःला अपडेट ठेवू शकतात. याशिवाय देश आणि जगाच्या बातम्याशिवाय जोडलेले राहा. या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःला अपडेट करण्यासाठी खूपच मदत करतील तुमच्या जीवनामध्ये. नेहमी लक्षात ठेवा की शिकण्याचे कोणतेही वय नसते. आपल्या शिकण्याचे कोणतेही वय नसते. माणूस आयुष्यभर काहीतरी नवीन शिकतो. प्रत्यक्षात स्वतःवर प्रेम करणे हे प्रेमाकडे जाणारे पहिले पाऊल आहे. याद्वारे आपल्याला प्रेम म्हणजे काय कळते. खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता तेव्हाच तुम्ही दुसऱ्यावर सुद्धा प्रेम करायला शिकतात. चला तर स्वतःसाठी जागरूक व्हा. आजपासूनच प्रेम करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करूया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.